ज्याला देवावर विश्वास नव्हता त्याने स्वामीला कसे ओळखले? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ भक्तांनो. अमोल नावाचा एक तरुण मोठ्या शहरात वास्तुविशारद म्हणून काम करत होता. तो अत्यंत बुद्धिमान, तर्कशुद्ध आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. कोणतीही गोष्ट तो पुराव्याशिवाय कधीच स्वीकारत नव्हता. देव, संत, चमत्कार यांना तो मनाचा आधार मानायचा. त्याच्या मते यशामागे फक्त मेहनत आणि योग्य निर्णय असायचे. त्याचे मित्र अनेकदा स्वामी समर्थांविषयी बोलायचे, पण अमोल त्याची नेहमीच थट्टा करायचा. जर देव असेल तर ते दिसत का नाही, तो विचारायचा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देताना मित्र अनेकदा गप्प व्हायचे. एकदा त्याला जुन्या किल्ल्याच्या पुनर्बांधणीचे मोठे काम मिळाले. ते काम प्रतिष्ठेचे होते आणि त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचे होते. अनेक तज्ज्ञ त्या प्रकल्पाकडे लक्ष ठेवून होते. अमोलने महिने मेहनत करून संपूर्ण आराखडा तयार केला. सर्व कागदपत्रे, मोजमापे आणि नकाशे तयार झाले होते. प्रकल्प सादर करण्याच्या 2 दिवस आधी तो किल्ला पाहण्यासाठी गेला. त्याच्यासोबत काही सहकारी होते. दुपारनंतर अचानक हवामान बदलू लागले. आकाश काळ्या ढगांनी भरून गेले. वारा वेगाने वाहू लागला. सर्वांनी लवकर निघण्याचा सल्ला दिला, पण अमोलला अजून काही निरीक्षणे करायची होते. त्याने सर्वांना पुढे पाठवले आणि तो एकटाच थांबला. किल्ल्याच्या मागील भागात एक जुना बोगदा होता. अमोल उत्साहाने त्या दिशेने चालू लागला. आत अंधार होता, पण तो मोबाईलच्या प्रकाशात पुढे गेला. काही अंतर गेल्यावर त्याला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. त्याने मागे वळून पाहिले, पण कोणीच नव्हते. अचानक जमिनीचा एक भाग कोसळला. अमोल कसाबसा बाजूला झाला, मात्र परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. मोबाईलला नेटवर्क नव्हते. बाहेर पाऊस कोसळत होता. वेळ पुढे सरकत होती आणि भीती वाढत होती. पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या असहाय्यतेची जाणीव झाली. मदतीसाठी ओरडा, पण प्रतिसाद मिळाला नाही. काही तास गेले. थकवा आणि अंधार दोन्ही वाढत होते. तेवढ्यात दूर एका कोपऱ्यात मंद प्रकाश दिसला. त्याला वाटले कदाचित बाहेर जाण्याचा मार्ग असेल. तो सावधपणे त्या दिशेने चालू लागला. प्रकाशाजवळ पोहोचल्यावर त्याला एक वृद्ध व्यक्ती दिसली. चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यात शांतता होती. वृद्धांनी काहीही विचारले नाही. ते फक्त म्हणाले, बाहेर पडायचे असेल तर माझ्या मागे ये. अमोल काही क्षण गोंधळला, पण दुसरा पर्याय नसल्यामुळे तो त्यांच्या मागे चालू लागला. वृद्ध अरुंद वाटांनी पुढे जात होते, जणू त्यांना त्या जागेचा प्रत्येक कोपरा माहीत होता. सुमारे 15 मिनिटांनी एक मार्ग दिसू लागला. त्या मार्गातून बाहेर आकाशाचे दर्शन होत होते. अमोलच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तो बाहेर आला आणि सुटकेचा श्वास घेतला. पावसाचा जोर आता कमी झाला होता. तो मागे वळून वृद्धांचे आभार मानण्यासाठी पाहू लागला, पण तिथे कोणीच नव्हते. अरुंद मार्गात लपण्यासाठी जागाही नव्हती. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. नंतर त्याचे सहकारी आणि बचाव पथक तेथे पोहोचले. सर्वजण पाहून त्याला आश्चर्यचकित झाले. त्यांनी सांगितले, तो भाग पूर्णपणे बंद होता. त्या मार्गाकडे कुणालाही जाता येत नव्हते. अमोलने वृद्ध व्यक्तीबद्दल विचारले, पण कोणीही त्यांना पाहिले नव्हते. काही दिवसांनी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला. एके दिवशी तो मित्राच्या घरी गेला. भिंतीवर लावलेल्या एका फोटोवर त्याची नजर स्थिर झाली. त्याच्या अंगावर अचानक शहारे आले. फोटोमध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ होते. त्याच तेजस्वी डोळ्यांचा आणि शांत चेहऱ्याचा परिचित भाव. अमोल बराच वेळ फोटोसमोरच उभा होता. मित्राने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून विचारले, काय झालं? अमोलच्या डोळ्यात पाणी आले. त्याने हळूहळू संपूर्ण घटना सांगितली. सगळं ऐकल्यावर खोलीत काही क्षण शांतता पसरली. पहिल्यांदाच अमोलकडे कोणताही तर्क नव्हता. पहिल्यांदाच त्याच्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. तो फक्त फोटोसमोर हात जोडून उभा होता. ज्याला आयुष्यभर पुरावा हवा होता, तो अनुभव त्याला मिळाला होता. ज्याने श्रद्धेची थट्टा केली होती, त्याला कृपेचा स्पर्श झाला होता. त्या दिवसानंतर त्याने एक गोष्ट कायमची मान्य केली, सर्व गोष्टी विज्ञानाने समजवता येतात असे नाही. काही वेळा उत्तर तर्कापलीकडे असते आणि काही वेळा संकटात मदतीला धावून येणारी शक्ती दिसत नसली तरीही ती आपल्या पाठीशी नेहमीच उभी असते. तेव्हाच त्याला स्वामीचे शब्द आठवले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हालाही स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आला असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.